नमस्कार. मी भाग्यश्री फाटा. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. कालचं मार्केट बघता 1100 पॉईंट खाली, मग तेवढंच वरती. याच्यामध्ये बऱ्याच जणांची फजिती झाली असण्याची शक्यता आहे. पण मार्केट हे उलटसुलट चालतं, लहरी आहे. हा अनुभव नवीन आलेल्यांना काल मिळाला असेल. ज्यांना ज्यांना हा अनुभव आला असेल आधी, त्यांनी पुढच्या लोकांना सांगावा आणि त्यांनी घाबरू नये म्हणून त्यांना थोडासा आधार पण द्यावा अशी माझी अपेक्षा आहे. त्याशिवाय मार्केटमध्ये लोक टिकणार नाहीत. आणि त्याचबरोबर मला पण व्हिडिओ देण्यासाठी उत्साह यावा म्हणून तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. म्हणजे मला पण काही नवीन नवीन गोष्टी तुम्हाला सांगायला अधिकाधिक उत्साह येईल. कारण शेवटी माझं वय आहे, कधी कधी काही कुरबुरी सुरू राहतात. तर नव्या उत्साहाने तुमचे सबस्क्रायबर बघितले किंवा लाईक बघितले की अधिक उत्साह येतो की लोकांना आपण जे काही करतोय ते आवडत आहे. काल 24,919च्या लेव्हलला मार्केट गेलं आणि पुन्हा तिथून 25,100च्या वर मार्केट आलं. थोडासा विचार केला तर काल सुरुवातीला तेजीत उघडलं होतं. 100-150 पॉईंट तेजी होती सेन्सेक्स. तिथून मार्केट जसं पडायला लागलं तसं माझ्या अनुभवानुसार मार्जिन कॉल्स आले असणार. ते मार्जिन कॉल्स आल्यावर जर तुम्ही मार्जिन भरलं नाही तर धडाधड तुमचे शेअर विकले जातात किंवा पोझिशन क्लोज करावी लागते. तशी पोझिशन क्लोज करावी लागल्यामुळे मार्केट खूप खाली जाऊ लागलं. लोकांचे स्टॉप लॉस पण ट्रिगर झाले असणार, मार्जिन कॉल्स आले असणार. त्यामुळे पडण्याचा वेग खूप होता. मार्केटने पडण्याचा वेग खूप झाल्यानंतर टेक्निकल दृष्ट्या मार्केटने 25,000च्या खाली सपोर्ट घेतला आणि पुन्हा तेवढं मार्केट रिकवर झालं की बाबा 1100 पॉईंट. कालही परवाच्या दिवशी मार्केट पडलं होतं, कालही मार्केट पडलं, एवढं काही घडलं नाही आहे. त्यामुळे तिथून जो सपोर्ट घेतला गेला तो मार्केट तेवढं वाढलं. नेहमी मार्केट पडण्यासाठी किंवा वाढण्यासाठी काही बातमीच असायला पाहिजे असं नाही. मार्केटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. जशी लोकांनी पोझिशन घेतलेली असते त्याप्रमाणे हे घडू शकतं. म्हणजे साधारण आपण बाजारात बघतो की सकाळी एखादी गोष्ट महाग होती आणि संध्याकाळी 6 वाजता ती स्वस्त मिळते. का? तर बाजारात येणारा पुरवठा वाढतो. म्हणजे वाटेत ट्रक अडकलेले असतात, ट्रॅफिक जाम झालेली असते आणि ते ट्रॅफिक जाम झालेली बाजूला झाली, ट्रॅफिक सुरळीत झाली की ते ट्रक बाजारात येऊ लागतात आणि जो भाव वाढलेला असतो तो कमी होतो. त्यामुळे बाबा एकदम काही उत्पादन कमी झाले, उत्पादन जास्त झाले असं काही आर्थिकदृष्ट्या घडत नसतं. त्या बाजारातल्या हालचाली असतात. तसंच इथे काल घडलं, पण मोठं नाटक झालं. या नाटकामध्ये मात्र नुकसान मात्र झालं. म्हणजे काही लोक पळत येतात, सापाला करून उलटी धावत येतात आणि मध्ये 5-6 माणसं कोसळतात, त्यांना जखमा होतात, गर्दीमध्ये चेक करतात आणि काहीही साप आलेला नसतो, काय नसतो, काही नाही, उगीच लोक घाबरत सुटतात. तसंही काही वेळेला होतं, पण त्यामध्ये सगळ्यांचं नुकसान होतं. त्याचबरोबर काल ट्रम्प साहेबांचं डावोसला भाषण पण होतं.
त्या भाषणामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की ते म्हणाले की ग्रीनलँडसाठी मी फोर्सचा वापर करणार नाही. 1 फेब्रुवारीपासून जे युरोपवर टॅरिफ लावलेले त्याची अंमलबजावणी करणार होतो, त्यामध्ये त्यांनी थोडीशी माघार पण घेतली. त्या टॅरिफची प्रोसेस 1 फेब्रुवारीलाच सुरू करणार नाही असं पण सांगितलं. नाटोबरोबरच्या सेक्रेटरीबरोबर जी मीटिंग होती ती मीटिंग चांगली झाली आहे आणि ग्रीनलँडच्या बाबतीत सोल्युशन निघेल आणि त्याचा फायदा सगळ्याच देशांना होईल असं ट्रम्प साहेबांनी सांगितलं. आणि आता युरोपबरोबर म्हणजे 27 देशांबरोबर जे डील व्हायचं आहे, ट्रेड डील, त्याला आपण मदर ऑफ ऑल डील्स म्हटलं जात आहे त्याला, तर त्या ट्रेड डीलची घोषणा 26 जानेवारीला होणार आहे. युरोपने अमेरिकेबरोबर जे ट्रेड डील झालं होतं ते मात्र स्थगित केलं, कारण अमेरिकेचं जे टॅरिफबद्दलचं धोरण आहे ते समजत नाही आहे म्हणून. डॉलर इंडेक्स 98.75 आहे, क्रूड 63.88 आहे आणि 4.24 बॉन्ड यील्ड आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे आणि त्याला सपोर्ट डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे. आता आपण जे रिझल्ट लागले मार्केट संपल्यानंतर ते पाहूया. म्हणजे रिझल्टच्या अनुषंगाने शेअर तेजीत राहील का शेअर मंदीत राहील हे सांगता येतं. पण आता समजा 10.6वरनं 10.5 एवढं मार्जिन आलं तर आपण त्याला फ्लॅट म्हणतो. पण देताना ते मार्जिन कमी झालं असं दिलेलं असतं. तर ज्या वेळेला मार्केट मंदीत असतं त्यावेळेला ह्यांचं मार्जिन कमी झालं, यांचं मार्जिन कमी झालं असं होत आहे. आणि ज्या वेळेला तेजीत असतं तेव्हा आपण मार्जिन फ्लॅट राहिलं असा पण विचार केला जातो. त्यामुळे आम्ही जे सांगत असतो की तेजीत राहील, तर तुम्ही मार्केटचा ट्रेंड कसा आहे बघून त्याचा विचार केला पाहिजे. ग्रॅव्हिटाचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्या गोष्टी वाढल्या, रिझल्ट चांगला आहे. केईआयचं पण सगळं वाढलं, 4.50 रुपये डिव्हिडंड दिला, रिझल्ट चांगला आहे. UTI AMC प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं. HPCLचं प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं पण मार्जिन थोडंसं कमी झालं. जिंदाल स्टेनलेस प्रॉफिट, मार्जिन दोन्ही गोष्टी वाढल्या पण रेव्हेन्यू कमी झालं. बँक ऑफ इंडियाचा रिझल्ट चांगला आहे, ॲसेट क्वालिटीमध्ये सुधार आहे, प्रॉफिट वाढलं आहे, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं आहे. पण प्रोव्हिजन्स मात्र 90% त्यांनी वाढवल्या. हा मात्र मायनस पॉईंट आहे. डॉक्टर रेड्डीज यांचं रेव्हेन्यू वाढलं आहे, प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं आहे. तत्वचिंतनचा रिझल्ट खूप छान आला आहे. पूर्वी त्यांना 14 लाखाचं प्रॉफिट होतं, आता ते 15 करोडचं प्रॉफिट झालं आहे. म्हणजे मल्टीफोल्ड म्हणतो आपण तसं. रेव्हेन्यूही वाढलं आहे. मार्जिन 19% मार्जिन झालं आहे, पूर्वी 8% होतं. तत्वचिंतनचा रिझल्ट सुंदर आला आहे. बजाज कन्झ्युमरचाही रिझल्ट चांगला आला आहे, सगळ्या गोष्टी वाढल्या. झोमॅटोचा रिझल्ट वायोवाय आहे, मार्जिन कमी आहे पण प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढला आहे. दालमिया भारतचा रिझल्ट चांगला आहे, सगळ्या गोष्टी वाढल्यात.
टाटा कम्युनिकेशनचा रिझल्ट चांगला आहे, सगळं वाढलं आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन, पण त्यांच्या रिझल्टमध्ये 259 कोटी अदर इन्कम आहे आणि लेबर कोडसाठी 61 कोटी त्यांना खर्च करावे लागलेत. थंगमायलचा रिझल्ट सुंदर आहे, मार्जिन मात्र फ्लॅट आहे. राजरतन ग्लोबल यांचाही रिझल्ट सुंदर आहे. सुप्रीम इंडस्ट्रीचा रिझल्ट ठीकठाक आहे, रेव्हेन्यू वाढलं पण प्रॉफिट मार्जिन कमी झालं. KPI ग्रीन रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं आहे. काही बातम्या आहेत त्या बघूया. CESC या कंपनीच्या सबसिडियरी CESC ग्रीन पॉवर हिने उत्तर प्रदेश सरकारबरोबर मोठ्या रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी MOU साईन केला. यासाठी 3,800 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामध्ये 3 गिगावॅट सोलर सेल आणि मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट लावणार, 60 मेगावॅट सोलर पॉवर प्लांट लावणार आणि R&D लॅब आणि इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यासाठी हे MOU करण्यात आलं आहे. शॉपर स्टॉपचा काल रिझल्ट लागला होता. त्याच्या मॅनेजमेंटची मुलाखत ऐकायला मिळाली. त्याने सांगितलं, आमची 110 डिपार्टमेंटल स्टोअरपैकी 35% स्टोअर नॉर्थ इंडियामध्ये आहेत, म्हणजे दिल्ली आणि उत्तर प्रदेश इथे. तर तिथे पोल्युशनचा खूप त्रास असल्यामुळे एअर क्वालिटी इंडेक्स जो होता तो खराब असल्यामुळे फुटफॉल्सवर त्याचा परिणाम झाला आहे, म्हणजे लोक दुकानात कमी येत होते. IDBIसाठी सरकारने फॉर्मल फायनान्शियल बिड्स IDBIच्या डिसइन्व्हेस्टमेंटसाठी मागवली आहेत आणि विनिंग बिडर म्हणजे कोणी हे बीड जिंकलं ते मार्चच्या शेवटी जाहीर होणार आहे. त्याच्यामध्ये 30.48% स्टेक सरकार डायव्हेस्ट करेल, तर LIC 30.24% स्टेक डायव्हेस्ट करेल. एकंदर 60.72% स्टेक डायव्हेस्ट केला जाईल. त्याचं व्हॅल्युएशन 72,000 कोटी एवढं केलं जात आहे. आणि ह्याच्यामध्ये फेअरफॅक्स आणि कोटक हे दोघं भाग घेतील, पण एमिराट्स NBD ही भाग घेण्याची शक्यता कमी आहे, कारण एमिराट्स NBD ही RBL बँकेमध्ये 60% स्टेक घेणार आहे. हा स्टेक घेण्यासाठी ते $3 बिलियन देणार, म्हणजे 27,000 कोटी रुपये देणार आहेत. म्हणजे ते IDBIच्या बाबतीत लाईकली कंटेंडर त्यांना कोणी सध्या तरी समजत नाही आहे. कॅनरा HSBCचा रिझल्ट लागला. त्यांचं प्रॉफिट कमी झालं, पण नेट प्रीमियम इन्कम वाढलं. अनंतराजचा रिझल्ट चांगला आला, सगळ्या गोष्टी वाढल्या. ओरॅकलचं मात्र मार्जिन कमी झालं, प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढलं. E-Pack प्रीफॅब हे नवीन लिस्टिंग आहे, त्यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं. वारी एनर्जीचा रिझल्ट चांगला आला, तिन्ही गोष्टी वाढल्या. PNB हाऊसिंग प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं. इंडोकाउंटच्या आर्मनी पिलोचं उत्पादन सुरू केलं. अपोलो हेल्थमध्ये
30.58% स्टेक 1254 कोटीला घ्यायला त्यांना परवानगी मिळाली. शॅलेट हॉटेल हे 2.06% स्टेक शॅलेट हॉटेलमध्ये 7 कोटीला HDFC म्युच्युअल फंडाने घेतला. आता HDFC म्युच्युअल फंडाचा शॅलेट हॉटेलमध्ये 7% स्टेक झाला आहे. लॉईड मेटल हेक्झा W2 मध्ये 12.1% स्टेक त्यांनी 4 कोटीला घेतला. डेक्कन गोल्ड ते 200 कोटीचा राईट्स इश्यू करणार आहे. एका शेअरला 2 राईट्स मिळतील आणि 250 रुपये राईटची किंमत आहे. लेमन ट्री मध्य प्रदेशात 85 रूमच्या हॉटेलसाठी त्यांनी करार केला आहे. प्रीमियर एक्सप्लोजिव्ह ते रॉकेट मोटर सप्लाय करण्यासाठी त्यांना 18 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. सेनको गोल्डची एक ऑगस्ट ज्वेलरी ही सबसिडियरी आहे. तिच्यामध्ये ते 68% स्टेक 68 कोटीला घेणार आहेत. टाटा स्टीलला 4,300 कोटी रुपयांसाठी 29 जानेवारीपर्यंत कोर्टाने रिलीफ दिलाय. क्लर्क 28 तारखेला ते बोनसवर विचार करणार आहे. त्यामुळे क्लर्क शेअर तेजीत राहू शकतो. नेस्लेची 101 कोटीची टॅक्स ऑर्डर कोर्टाने फेटाळली आहे. ज्या कंपनीच्या दृष्टीने पॉझिटिव्ह न्यूज आहेत ते शेअर तेजीत राहू शकतात त्या अंदाजाने, पण कंपनीच्या विरोधात न्यूज आहेत ते शेअर मंदीत राहू शकतात आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे. पण सध्या मार्केट काहीतरी विचित्र चालू आहे. त्यामुळे मी आज कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले शेअर मंदीत राहतील याची लिस्ट देत नाही आहे. पण ज्या न्यूज किंवा जी वार्ता ट्रम्प साहेबांनी केली आहे त्या वार्तेनुसार आज मार्केट सुरुवातीला तरी तेजीत राहिलं पाहिजे असा एक अंदाज आहे. कारण कालही पडलं, परवाही पडलं. त्यामुळे मार्केट आज सुरुवातीला तरी तेजीत उघडेल. नंतर काय होईल ते मात्र सांगता येत नाही. पण अजूनही हिंदुस्तान कॉपर, हिंदुस्तान झिंक, टाटा स्टीलला मिळालेली सवलत किंवा FMCG नेस्लेला सुद्धा 101 कोटीची फेटाळलेली ऑर्डर म्हणजे नेस्लेसुद्धा तेजीत राहू शकतो. नेस्ले, कोलगेट, काल डाबर तेजीत होता. HUL, FMCG शेअरकडे लक्ष द्या आणि मेटल शेअरकडे लक्ष द्या. सुरुवातीला तरी मार्केट तेजीत राहायला हवं. नंतर काय होतं आहे हे बघूया. आपण सावधपणे मार्केट करणं नक्कीच गरजेचं आहे. नमस्ते.